नमस्कार. आपण कंबाईन ग्रुप सी 2025 जी पूर्वपरीक्षा झाली होती त्यामध्ये इतिहास या टॉपिकवर कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत. म्हणजे कोणत्या टॉपिकवर आले होते जेणेकरून आपल्याला हे कळेल की याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर इथे मी त्याचं डिव्हायडेशन व्यवस्थित करून दिलेलं आहे. पण आधी आपण प्रश्न बघू. मग हा चार्ट मी तुम्हाला सांगते. एकूण प्रश्न विचारले होते 10 इतिहासावर. कंबाईन गट क पूर्वपरीक्षा 2025ला जी 11 जानेवारी 2026ला झाली त्याच्यावर प्रश्न विचारले होते 10. ठीक आहे. तर कोणते कोणते होते? हा जो पहिला प्रश्न होता हा होता समाज सुधारकावर. ठीक आहे. तर याच्यात हा समाज सुधारकावर होता. त्याच्यानंतर दुसरा होता तो स्त्री समाज सुधारकावर होता. म्हणजे दोन एकूण प्रश्न झाले, दोन समाज सुधारक या टॉपिकवर. नंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता 1857चा उठाव, पण महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं आहेत आणि हा सोपा प्रश्न होता जे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे त्याच्यावर जोड्या लावांच्या स्वरूपात इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशनं त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर जमीन सुधारणा पद्धती आहेत तर त्याच्यापैकी एक प्रश्न आपल्याला कायमधारा महसूल पद्धतीवर विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर बघा, आपण हा प्रश्न व्यक्तीवर विचारण्यात आलेला किंवा मग एखाद्या व्यक्तीचं लिखाण किंवा वृत्तपत्र त्याच्याशी संबंधित आपण हा प्रश्न बघू शकतो किंवा लाला लजपतराय यांच्याशी संबंधित. त्याच्यानंतर मुडीमन कमिटीवर प्रश्न आला होता. हा प्रश्न आपण जे ॲक्ट इतिहासात झालेले होते 1919चा, 1909चा, 1935चा त्याच्याशी रिलेटेड आपण म्हणू शकतो किंवा ज्या काही कमिटीज होत्या त्याच्यावर हा प्रश्न होता. त्यानंतर युद्ध. ठीक आहे. तर मग इथे ऑप्शनमध्ये सगळे युद्ध दिलेले आहेत की कोणतं युद्ध त्यांनी विचारलं होतं. लॉर्ड हार्डिंग्सच्या काळात कोणतं युद्ध पहिल्यांदा झालेलं, कोणतं युद्ध पहिलं झालेलं. ठीक आहे. तर मग हा प्रश्न आपण युद्ध किंवा जे काही ब्रिटिश अधिकारी होऊन गेले त्यांच्या अंडर आपण हा प्रश्न घेऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे गांधी युगाशी संबंधित. त्याचा पुढचा प्रश्न आहे जो शेवटचा आहे तो आहे क्विट इंडिया मूवमेंट, चले जाओ चळवळ, जे महाराष्ट्राशी संबंधित आहे. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की प्रश्न कशावर आले आहेत आणि ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला कशावर भर देऊन त्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या की आता समजा कोणाला हे जे 10 प्रश्न आहे यांचं इनडेप्थ ॲनालिसिस मी केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला हे कळेल की इलिमिनेशन मेथड कशी वापरायची आणि प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं जायचं. तर बघा, हे डिवायडेशन बघून घ्या. समाज सुधारकावर 2 प्रश्न, 1857च्या उठावावर 1 प्रश्न, चले जाओ आंदोलनावर 1 प्रश्न, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनावर 1 कमिटी किंवा ॲक्टवर 1, गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय किंवा युद्ध याच्यावर 1, जमीन महसूल पद्धतीवर 1, गांधी युगावर 1 आणि लिखाण किंवा व्यक्तीवर 1. धन्यवाद.